हॅलो एव्हरीवन, तर आज आपण आलेलो आहोत कुर्ला इथे प्रशांत दादांच्या बॅश बॉक्स या दुकानामध्ये. तर या दुकानामध्ये आपल्या गणपती बाप्पांच्या डेकोरेशनपासून ते गणपती बाप्पाच्या मूर्तीपर्यंत A to Z सामान तुम्हाला या एकाच ठिकाणी मिळणार आहे आणि तेही स्वस्त आणि मस्त दरामध्ये. त्यानंतर दादा स्वतः तुम्हाला गाईड पण करतील, कारण की दादा आपले स्वतः इव्हेंट मॅनेजमेंट करतात, इव्हेंट मॅनेजर आहेत. सो त्यामुळे तुम्हाला छान प्रकारे डेकोरेशनबद्दल, त्यानंतर छान छान मूर्त्यांबद्दल छान व्यवस्थित माहिती देतील. आणि आपला मुळात मराठी माणूस काहीतरी एक उद्योजक आहे किंवा एक छान असा उद्योग करत आहे, सो त्याला तर आपण सपोर्ट केलंच पाहिजे. तर इथे आपण आता दादाला विचारूया की इथे कसं यायचं, काय यायचं, तुमच्या या दुकानामध्ये काय काय अवेलेबल आहे. सविस्तर आपण त्यांना विचारू, त्यानंतर किंमत काय आहे सविस्तर आपण त्यांच्याशी सगळं बोलणं करू, त्यांच्यासोबत सगळी माहिती काढून घेऊया. तर चला आपण पुढे व्हिडिओ पाहूयाच. आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील माझे व्हिडिओज शेअर करा. आणि छान छान आता आपले गणपती बाप्पा येत आहेत, तर त्यांच्या रिलेटेड त्यांच्या वस्तू, त्यांची सजावट, पूजा सामग्री वगैरे ह्या व्हिडिओजमधून तुम्हाला मी हे सगळं दाखवणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे जसे व्हिडिओज अपलोड होतील तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील. तर नमस्ते दादा, आज आम्ही तुमच्या या बॅच बॉक्स या शॉपमध्ये आलेलो आहोत. तर थोडी माहिती देणार तुम्ही आम्हाला तुमच्या या शॉपबद्दल. तर जसं तुम्ही पाहिलं आपल्याकडे ऑल सिग्नल शॉप आहे आणि ताईचं तुमचं एकदा पुन्हा एकदा स्वागत आपल्या शॉपमध्ये. मी तुम्हाला शॉपची A to Z डिटेल आता शॉप या व्हिडिओमध्ये देणार आहे. शॉप आहे कुर्ला नेहरू नगरमध्ये. कुर्ला स्टेशन पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर. बाहेर आल्याच्या नंतर एक सिग्नल आहे, सिग्नलवर डेरी रोड आहे. डेरी रोड म्हणजे हा रोडचं नाव डेरी रोड आहे आणि हा जो रोड आहे तो लोकमान्य टिळक टर्मिनस कडे जातो. अगदी सिग्नलवरून लेफ्ट मारल्यावर डाव्या हाताला स्काय व्ह्यू सोसायटीच्या खाली आपला शॉप आहे. हा झाला शॉपचा पत्ता. आता शॉप बद्दल माहिती देतो. माझं शॉप आहे ऑल 12 महिने 12 सीझन जेवढे असतात, आपले जेवढे फंक्शन होतात, आपले बेबी शावर, नेम सेरेमनी, अॅनिव्हर्सरी, बर्थडे, तसं जसा सीझन येत राहतो तसं प्रत्येक सीझनचं आपल्याकडे सामान आहे. तर आता रक्षाबंधन आहे, दहीहंडी आहे, 15 ऑगस्ट आहे आणि गणपती आहे. तर ह्या 4ही सीझनचा मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. मी तुम्हाला 1 बाय 1 दाखवतो. आता गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही पाहू शकता समोर 21 इंचाची मूर्ती आणि ही पूर्ण मखर मध्ये ठेवलेली आहे. तर तुम्हाला मखर वेगळं पाहिजे तर वेगळंही मिळू शकेल आणि मूर्ती जर पाहिजे मूर्ती वेगळी मिळू शकेल. बाजूला 2 समया ठेवल्या तेही पाहू शकता. तर असा हा पूर्ण सेटअप आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं इंडिव्हिज्युअली आम्ही बनवून पण देतोय. कलर चेंज पाहिजे कलर चेंज पण करून देतोय. तसं ही मूर्ती आहे 21 इंचाची. 21 इंचाच्या मूर्तीची आपण प्राइस पण तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही मला व्हॉट्सअपला DM केला तर प्रत्येक मूर्तीची प्राइस तुम्हाला मी मेसेजवर पाठवून देईल. आता हा आहे एक राऊंड रिंग मखर. हा पाहू शकता माझ्या हातामध्ये रिंग मखर आहे. पाठीमागं लोखंडाची रिंग आहे याला. ओके. आणि हा पुढे पूर्ण पाईप मध्ये बनवलेला आहे. हा स्पंज मध्ये नाहीये आणि हा 9 फूट अखंड आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मार्केटमधून एका स्पंजचा पट्टा घेता तो पट्टा 6 फुटाचा असतो, पण तो तुटत लावला जातो. त्याच्यामुळे आपण अखंड पाईप मध्ये हा बनवलेला आहे. पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. याचे पण रेट्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जेव्हा तुम्हाला फोटोज हवे असतील किंवा आपल्या ताईच्या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला हे फोटो सगळे आणखी व्हरायटी आणि टोटल 24 व्हरायटीचे मखर आहेत आपल्याकडे, ते सगळं पाहायला मिळतील. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे फोटोज आहेत त्यामध्ये पण आम्ही अर्धा असं ठेवलेलं आहे, जेणेकरून तुमची पण काहीतरी क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये लागली पाहिजे. तर अशा प्रत्येक मखरमध्ये तुम्हाला जे जे ऍडिशन पाहिजे किंवा काय हवं असेल, काय चेंजेस हवे असतील ते सगळे आम्ही करून देऊ. पाहू शकता आता इथे या बाजूला एक गणेश गले म्हणून मुंबईचा राजा जो आहे त्याचे एक उभे प्रतिरूप इथे लावलेला आहे, डायमंड वर केलेला आहे. ही मूर्ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे. हा 5 मूषकचा सेट आहे आपल्याकडे, तो पण आपण सेल साठी ठेवलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे आपण डेकोरेशन मध्ये एक मूर्ती ठेवलेली आहे. 21 इंचाची मूर्ती आहे. डेकोरेशनची हाईट बघा, त्याच्यामध्ये लाइटिंग केलेली आहे आपण. तर ही काय आम्ही इथे टाय केलेली आहे. तुम्ही इथे स्टिक करू शकता, म्हणजे हे आता पूर्ण लेवल मध्ये दिसेल. वरून आणि खालून दोन्ही बाजूने लाइटिंग केलेली आहे याला. ठीक आहे. हाईट आहे 4 फूट आणि ब्रेथ आहे 3 फूट. म्हणजे याच्यामध्ये एक 1.5 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत मूर्ती ठेवतो. तर हे सुंदर आणि सुपर डेकोरेशन इको फ्रेंडली आहे.
तुम्ही घरी घेऊन जाऊन तुमच्या बाप्पाला नक्की लावू शकता. हे सिंगल हँडेडली तुम्ही कॅरी करू शकता. सिंगल हँडेडली तुम्हाला मिळून जाईल. हा आपला एक रेडीमेड मसाला आहे. आपण हा पूर्ण रेडी तुम्ही पाहू शकता. इथे बघा अशी लटकन्स वगैरे आपण लावलेले आहे. हे खूप ट्रेंडिंग आहे सध्याला इंस्टावर वगैरे सगळीकडे. आता हा झुंबर बघा, या झुंबर मध्ये पण लाईट आहे. म्हणजे बाप्पाच्या बरोबर फेसवर लाईट पडणार आहे. आणि हा पूर्ण लोखंडाचा सेट आहे. खाली 3 फुटाची रिंग आहे, वरती 3 फुटाची रिंग आहे. पाठीमध्ये पण पिलर आहे, ज्याला आपण फ्लावरची चादर लावलेली आहे. हा पूर्ण सेट आपण 12,000ला देतो. फुलांची चादर, खाली एक फुलांचा पट्टा, वर 9 फूट फुलांचा पट्टा, आतमध्ये लाईट आहे, निळ्या कलरची बॉम्ब लाईट लावलेली आहे आपण. आणि हे पण एक लाईट येणार आहे झुंबर सोबत. या झुंबर सोबत त्याची प्राइस आहे 12,000 रुपये. तर त्या बाजूला पीस दाखवला तो असा आपण पॅक करून देणार. अशीच पॅकिंग आहे. आणि याच पॅकिंग मध्ये सगळ्या भारतामध्ये आपण मटेरियल आपलं प्रोव्हाइड करतोय. आणि ते या बाजूला पूर्ण लटकन बघू शकता. भरपूर प्रकारचे लटकन आपल्याकडे अवेलेबल आहेत डेकोरेशनसाठी. तुम्ही बाप्पांच्या आगमनासाठी दरवाजे, लटकन, तोरण, तर फुलांच्या माळी. हे बघा इथे मिस्टरी आहे. 300 रुपयाला 12 पीस आहे. बघा असे 4 फुटामध्ये पण आहे आणि 3 फुटामध्ये पण आहे. म्हणजे दरवाजाची साईज ऍक्च्युली 3 फूट असते मुंबईमध्ये. पण असं तुम्ही पैकी मोठा डोर बनवला असेल किंवा तुमचा बाहेरचा सेफ्टी डोर होता तो मोठा असतो. तर मुंबईमध्ये जनरल तर सेफ्टी डोरला भरपूर फॅशन झालं. तर त्या सेफ्टी डोरला शोभेल असा हा 4 फुटांचा हार आहे. म्हणजे सॉरी तोरण आहे. अशा प्रकारे याच्यामध्ये भरपूर व्हरायटी देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला शॉपवर व्हिजिट केल्यावर मी दाखवणार. सगळे लोक व्हिडिओ बघूनच प्राइस विचारतात आहे. म्हणून याचा सांगून देतं त्याची प्राइस 500 ते 400च्या मध्ये आहे. त्याच्यामध्ये व्हरायटी आहे. जशी व्हरायटी असते तशी प्राइस चेंज होतं. आणि लटकनची पण प्राइस आपल्याकडे अगदी 60 रुपयापासून सुरुवात आहे. झुमर आहे आपल्याकडे. हा पुस्तकाचा झुमर आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या बाजूला झुमर आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण लाईट आहे. हा झुमर आपण 2,500 रुपयाला देतो. प्लसच बघायला गेलं इथे लटकन आहेत एवढे लावलेले सगळे. त्याच्यामध्ये 50 रुपये, 60 रुपये, 100 रुपये, 120 रुपये, 140 रुपये, 250 रुपये. हा बघा मोठ्याचा झुमर आहे, खाली लटकन लावलेलं आहे. हा 300 रुपयाचा सिंगल पीस आहे. पण त्याचं काम तसं आहे. आणि जेव्हा टेबलमध्ये आपण लावणार तर तुम्हाला विचारणार की लटकन घेतलंय कुठे. अशा प्रकारचं हॉटेल आणि व्हरायटी आपल्याकडे भरपूर प्रमाणात आपण. आणि आता गणपतीचा सीझन गेल्याच्या नंतर दिवाळी आहे, नवरात्री आहे, तर त्याच्या आता गणपतीनंतर तुम्ही ते सगळं अवेलेबल करणार. गणपती झाल्या आपल्याकडे मेन असा दिवाळीचा मोठा सीझन असतो. आणि त्याच्या अगोदर तर दसरा. तर दसऱ्यासाठी पण ह्याच गोष्टी लागतात. तुम्ही दरवाजाचं तोरण झालं, नवरात्रीचं घटाचं सामान झालं, जे घटाचं सामान असतं, ताट असतं, ते सगळं आपण इथे स्टोअरमध्ये अवेलेबल करून ठेवलेलं आहे. गणपती गेल्या त्याचं सीझन झालं होतं, त्याच्या वस्तू लागतील. आणि तसंच आज आपल्याकडे राख्याचा सीझन आहे. इथे रक्षाबंधन आहे तर राखे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. कृष्ण जन्माष्टमी आहे तर जन्माष्टमीसाठी कृष्णाचा पाळणा, एक सेकंड तुम्हाला मी दाखवतो पाळणा. जन्माष्टमीसाठी लागणारा झुला जे रेडीमेड आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही जन्माष्टमीसाठी आत्ताच खरेदी करू शकता. आता लागली आधी 4 ते 5 दिवसात जन्माष्टमी आलेली आहे. तसंच प्रत्येक सीझनचं सामान आपल्याकडे तुम्ही आलात तर निराश नाही होणार. एवढ्या प्रकारचं सामान आणि एवढ्या प्रकारची व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे. तसंच लाइटिंग म्हणा, तोरण म्हणा. आता कसं टाईम म्हणलं की दसरा झालं की दिवाळी येतात. तर दिवाळीमध्ये आपण कंदीलचे मोठे व्यापारी आहोत. त्या कंदिलाचं आपलं होलसेलचं काम चालत असतं. मी सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती करेल की दिवाळी झाल्या ताईंचा व्हिडिओ बघा. ताई तुम्हाला होलसेलबद्दल माझ्या जे आपण कंदील होलसेल करणार आहोत त्याची तुम्हाला माहिती मिळेल. आणि सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे जो भाव तुम्हाला मार्केटमध्ये मिळत असेल त्याच्यापेक्षा 5 रुपये कमीने मी तुम्हाला देतो. प्रत्येक कंदीला मागे तुमचे 5 ते 10 रुपये मी वाचवण्याचं काम करेल. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे गणपती झाला दिवाळीचा शॉपिंग किंवा तुम्हाला जर धंदा करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, तुमच्या इथे दुकान लावायचं असेल तर नक्की आपल्या शॉपला भेट द्या. होलसेलमध्ये तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी, सुरू करण्यासाठी माझ्याकडनं पूर्ण मार्गदर्शन मिळेल. भरपूर प्रकारची व्हरायटी बघायला मिळेल. थँक्यू. नमस्कार. आता आपण आतमध्ये आला आहोत. आपल्याकडे आहेत शाडू माती आणि पीओपीच्या दोन्ही पण मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. 6 इंचापासून 2.5 फुटापर्यंत आपल्याकडे मूर्तीची साईज अवेलेबल आहे. तुम्हाला मी दाखवतो आता. एक 6 इंचाची मातीची मूर्ती आहे आणि 1.5 फुटाची मातीची मूर्ती आहे. म्हणजे या रेंजमध्ये आपल्याकडे मूर्त्या अवेलेबल आहेत मातीमध्ये, शाडू मातीमध्ये, ज्याला इको फ्रेंडली बोलतात. आणि पीओपी दुसरी गोष्ट आहे, पीओपी मध्ये आपल्याकडे 6 इंचापासून 2.5 फुटापर्यंत मूर्ती आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे रामाचा अवतार आहे. अशा रामाच्या अवतारमध्ये ड्रॅपिंग केलेल्या अशा आपल्याकडे पीओपीच्या भरपूर साऱ्या मूर्त्या अवेलेबल आहेत. आता तुम्ही इथे बघा चेस खेळताना गणपती आहे, 1 फुटाचा गणपती आहे ज्याला ड्रॅपिंग केलेला आहे. विदाउट ड्रॅपिंग वाल्या पण मूर्त्या आपल्याकडे आहेत. आता इथे सुंदर बाप्पा आहे, चेस खेळताना दाखवलाय. चेस इथे आतमध्ये कस्टमर आहे, त्यांच्यासोबत चेस पण खेळून जातो आम्ही. कवड्याच्या मुवमेंट वाल्या ठेवलेल्या आहेत. तशा इथे 1 फुटाची सुंदर अशी पीओपीची मूर्ती सजवून ठेवलेली आहे. हा बिना धोतर, बिना सजवलेला मूर्ती पण आपल्या इकडे आहे. 2 फुटामध्ये राजेशाही थाट आहे पूर्ण. ह्याचा अख्खा लोड असा सुंदर. तुम्ही ह्याला जर डायमंड वर्क करून पाहिजे तर डायमंड वर्क पण आपण करून देतोय. तसं पुढे पाहू शकता इथे कोळी मूर्ती आहे. ज्यांना कुणाला असा कोळीचा गेटअप करायचा असेल, समुद्र वगैरे दाखवायचा असेल तर कोळीची मूर्ती आहे. दोन्ही बाजूला 2 लोड आहेत. सिंहासनवाली मूर्ती आहे. लालबागचा राजा आहे. मोदक पकडलेली मूर्ती आहे. तर पाहू शकता वरती पण आपल्याकडे कनेक्शन आहे. या 2 मूर्त्या आपल्याकडे शाडू मातीच्या आहेत. या दोन्ही मूर्त्या शाडू मातीच्या आहेत. पूर्णपणे ड्रॅपिंग केलेलं आहे मूर्तीला.
कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे. फेटा घातलेला आहे सुंदर मूर्तीला. 1 फुटाची शाडूमातीची मूर्ती आहे. ठीक आहे. त्याच्या बाजूलाच आपण जसं बोलतो ना की डोळ्यांमध्ये मूर्तीचं एक दर्शन असतं, तसं आय कॉन्टॅक्ट बघायचा मूर्तींचा. तुम्ही मूर्तींची आखणी बघा, तुम्हाला समजून जाईल. एकदा व्हिजिट करा शॉपला. तुम्ही मूर्ती बघायला या. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, मूर्ती कशी बघायची, काय बघायची, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः कस्टमरला सांगतो. आता तसं पारंपरिक पद्धतीने सगळं वेशभूषा केलेल्या मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता इथे बघा 6 इंचाची मी जी सांगत होतो, 6 इंचाची शाडू मातीमध्ये मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे. 6 इंच, 8 इंच, 1 फूट अशा सगळ्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि हे जास्त नाही, फक्त 1200 रुपये. 1200 रुपयाला ही शाडू मातीची मूर्ती आपण देतोय. तसंच इथे पुढे आला तर दगडूशेठमध्ये आपल्याकडे 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट अशा तिन्ही साईजच्या मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल. आणि हा 2.25 फूट दगडूशेठ आहे बघा. ड्रॅपरी किती मस्त केलेली आहे मूर्तीला. सुंदर असा एकदम दगडूशेठ आहे, असा श्रीमंत गणपती असा दिसूनच येतो तो. त्याचा लुकच तसा आलेला आहे. पुढे ते कृष्णामध्ये आहे, मोरावर बसलेली मूर्ती आहे, पिंडेवर अभिषेक करताना मूर्ती आहे. लाल पिवळा धोतर म्हणजे पिवळा धोतर आहे, लाल पंचा आहे, पेटा आहे, दोघांचं कॉम्बिनेशन करून सुंदर मूर्ती आहे. अशा बऱ्याच प्रकारचं कलेक्शन आपल्याकडे ऑलरेडी आहे. विनंती कराल की त्यांनी नक्की आवर्जून दुकानाला भेट द्यावी. इथे बघा पाठीमागे 2 शंकराचे अवतार आहेत. ही मूर्ती आत्ताच बुक झाली. ही दोन्ही पण मूर्ती ह्या 1 फूटमध्ये पीओपी मध्ये ड्रॅपरी केलेल्या मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि ही शाडू मातीची आहे. ह्याच्यामध्ये आपल्याकडे कलर ऑप्शन अवेलेबल आहे. पायरी खाली बघू शकता कृष्णा 3 फूटमध्ये आहे. नागावर मूर्ती उभी आहे. आता ही थोडी अडचणीत आहे, तुम्हाला बाहेरून समोरून मिळेल मूर्ती पाहायला. या बाजूला आता आपण येऊया. बघा इथे विठुराय बसलाय. विठुराय पूर्ण. आणि हे कपडा नाहीये, हा कलर आहे. तर लोकांना कन्फ्युजन होतं, तर लोक हात लावून बघतात. मी कन्फर्म सांगतो की हा कपडा नाहीये, कलर मारलेला आहे. पूर्णपणे विठुरायचं रूप दिलंय. दोन्ही बाजूला 2 लोड आहेत. ही शाडू मातीमध्ये मूर्ती आहे. ही आणखी एक आपल्याकडे 6 इंचामध्ये मूर्ती आहे. ही शाडू मातीमध्ये आहे. ही पण शाडू मातीमध्ये आहे. 1.5 फुटामध्ये शाडू मातीमध्ये व्हरायटी आपल्याकडे अजून आहेत. लालबागचा राजा विदाउट प्रभावळा. बघा ही एक मूर्ती आहे इथे सुंदर अशी बैठी बसलेली. आणि हा आमचा पप्पा, आरामदायी पप्पा, सुंदर पद्धतीने असा बसलाय आराम करताना. जर खरंच गणपतीची सेवा करायची आहे तर अशा पप्पाला घेऊन जावा, मन प्रसन्न होऊन जाईल. मूर्त्या आपल्याकडे शाडू मातीमध्ये अवेलेबल आहे. साईज आहे 1 फूट आणि 1.5 फूट. हा कृष्ण आहे 15 इंचाचा. आणि या 2 मूर्त्या आहेत 1.5 फुटाच्या. या 3 मूर्त्या वर पण पाहू शकता तुम्ही. इथे 2 मूर्त्या आहेत 1.5 फुटाच्या पीओपी मध्ये आहेत. आणि हा आमचा जय मल्हार स्पेशल. ही मूर्ती सेम मोठी मूर्ती आम्ही बीडला पाठवली. आमचे एक बीडचे कस्टमर आहेत, त्यांना ही मूर्ती व्हिडिओवर खूप आवडली. ऑनलाईन आम्ही जसं सांगितलं की आम्ही ऑनलाईन मूर्ती पण पाठवतोय, तसं या पद्धतीने आम्ही ही मूर्ती सजवलेली आहे. ही तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. आमच्याकडे बॉक्स पॅकिंग, थर्मोकोलचे विंग्स वगैरे भरून आम्ही असे एकदम व्यवस्थित मध्ये मूर्ती पॅक करून पाठवतो. तर इथे बघा 2.5 फुटामध्ये आपल्याकडे ही मूर्ती एकच मूर्ती शिल्लक आहे. त्याच्यामध्ये आपण भरपूर स्टॉक आणला होता. आता सध्याला एकच मूर्ती राहिलेली आहे 2.5 फुटामध्ये. जसं मी सांगितलं की माझं दुकान आहे ना, हे 12 महिने 12 सीझनला जेवढं पण सामान आपल्याकडे भेटतं त्या सगळ्या इव्हेंट प्रमाणे, सगळ्या सणावर, सगळे त्योहार बनतात, तसं सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतात. जसं बर्थडे हा 12 महिने चालणारा व्यवसाय आहे. 12 महिन्यामध्ये तुम्हाला बर्थडेचे बॅनर, सगळ्या गोष्टी, बर्थडेला लागणारे बॅनर, प्रॉप्स, लहान मुलांचा पहिला बर्थडे, पहिल्या महिन्याचा बर्थडे, त्या 6 महिन्याचा बर्थडे, किंवा असं दर महिन्याला माणसं फुलांचे छोटे छोटे फोटोज काढून ठेवतात, हँग करतात. अशा बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत. आता गणपतीमुळे आपण त्या सगळ्या बाजूला काढून ठेवलेल्या आहेत, तरी पण तुम्ही स्टॉकमध्ये आहे म्हणजे आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही आवून म्हणलात की बर्थडेचं मटेरियल पाहिजे तर आपण देऊ शकतो. बेबी शावर, नेम सेरेमनी, अॅनिव्हर्सरी, अशा जेवढ्या पण पार्ट्या आपण छोट्या घरी करण्यासाठी आपल्याला आवडतात, जे आपल्याला स्वतः डेकोर करायला आवडतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. बेबी शावर, मेहंदी, हळदी इव्हेंट, म्हणजे जसं काय तुम्हाला एखादा मोठा हॉलमध्ये इव्हेंट करायचा असेल तर त्यासाठी आपण ऑर्डर्स घेतो. त्यासाठी आपल्याकडे वेगळे प्रोफाईल आहेत, पिक्चर्स आहेत, बॅशबॉक्स. या इंस्टाग्राम पेजला तुम्ही भेट द्या, तिथे तुम्हाला बरेच सारे फोटो बघायला मिळतील. जसं लग्नाचा रुखवत झाला, लग्नाच्या रुखवतानंतर हळदीचा मुलीचे दागिने आले, अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. या तुम्हाला पुढे मी दाखवतो. अजून या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्याकडे काय काय आहे? बघा तुम्ही पाहू शकता माझ्या लॅपटॉपला हे सगळं बर्थडेचे सामान आहे. बर्थडे, बेबी शावर, नेम सेरेमनी, अॅनिव्हर्सरी, पारसा असेल, हळदी असेल, मेहंदी असेल, डोहाळे जेवण म्हणतात. सर प्रत्येक वेकेशनसाठी, प्रत्येक सेलिब्रेशनसाठी लागणारं आपल्याकडे सामान आहे. व्हरायटी तर बलूनमध्ये तर खूप सारी व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे. जसं लहान मुलाला रिटर्न गिफ्टमध्ये काय द्यायचं असेल,
किंवा तुमच्या वास्तुशांतीला लागणारं सामान असेल, वास्तुशांतीला रिटर्न गिफ्ट काय देत असेल, हळदी कुंकूचे वाण म्हणा, महालक्ष्मीचं जे लागणारं साहित्य असतं, तसं प्रत्येक प्रकारचं सामान आपल्याकडे अवेलेबल आहे. जसा हा रिंग लाईट, जसा रिंग सेरेमनीसाठी हा रिंग लाईटर लागतो, हा आपण स्वतः बनवतो. ठीक आहे, अशा बऱ्याच प्रकारचे रिंग लाईटर आपल्या वेबसाईटला आणि आपल्या इन्स्टा पेजला आपल्याकडे अवेलेबल आहे. डॅशबॉक्स स्पेस इंस्टाग्रामला सर्च केलं तर तुम्हाला मिळून जातील. आता गिफ्ट ऑप्शन झाला, या गिफ्ट ऑप्शन्स मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. हा गिफ्ट ऑप्शन फार मोठा सेक्शन होता, पण गणपतीमुळे आम्ही याला थोडासा छोटा करून ठेवला. पाहू शकता तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला छोटे छोटे गणपती आहेत, त्याचे वॉच आहेत, अलार्म वॉच आहे, लकी मॅन आहे. बघा हा टेबल डेस्कवर ठेवणारा सुंदर टेम्परेचर मेजरमेंट आहे. याच्यामध्ये पेन किंवा काही दिसू शकता. सुंदर असे फ्लावर आहेत, फुलदाणी आहेत, प्लास्टिक मध्ये आहेत. हा मूर्त्या आहेत गणपतीच्या, शोपीस डेकोर आयटम्स आहेत, त्या बऱ्याचदा फाउंटन आहे. असं प्रत्येक वेकेशनसाठी, प्रत्येक सेलिब्रेशनसाठी तुमच्या 12 महिने 12 सीझनचं सामान आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि हा जसं आपल्या मूर्ती झाला, तर माझं स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंटचं काम आहे. आपण हळदी मेहंदी डेकोरची कामं स्वतः घेतो, त्याचे पण तुम्हाला प्रोफाईलवर इमेज बघायला भेटते. त्यामुळे एक्सपिरियन्समुळे मी हे सांगू शकतो की तुम्ही गणपतीची मूर्ती चॉईस केल्यानंतर तुम्हाला त्याचं डेकोरेशन कसं असावं, त्याचं थीम काय असावी, त्यानुसार मी तुम्हाला त्याचं गायडन्स नक्की देईल. त्यासाठी सर्व माझी प्रेक्षकांना विनंती आहे, शॉपला व्हिजिट द्या, व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सर्व लोकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. तर दादा मला तुम्ही आता सांगा, मला आता मी ते व्हिजिट केलं म्हणून मला कळलं, पण कोणाला ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर काय करावं लागेल, आणि शॉपला जर यायचं असेल तर ऍड्रेस काय आहे या शॉपचा? आता तुम्हाला स्क्रीनवर नंबर हायलाइट करत असेल, आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9152511139. त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप कॉलिंग करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करून ठेवा. तुम्हाला इथे डायरेक्शन सांगेल, लोकेशन पाठवेल. तर आपलं लोकेशन जे आहे कुर्ला स्टेशन पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. डेअरी रोड, मदर डेअरी रोड आहे. कुर्ला नेहरू नगर सिग्नल आहे, मेन जंक्शन एरिया आहे. कुर्ला नेहरू नगर हा सिग्नल अगदी स्टेशन पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. लेफ्ट साईडला स्कायव्ह्यू सोसायटी आहे. स्कायव्ह्यू सोसायटीच्या खाली आपलं पहिलं शॉप आहे. तर जर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायची असेल आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला एखादी वस्तू आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि त्या वस्तूचा फोटो तुम्ही मला व्हॉट्सअप करा. जर मी तुम्हाला प्राईस सांगितली असेल, तर तुम्हाला प्राईस माहिती करून द्यायची असेल तर दोन्ही वस्तू तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगत. हा तर दिवसा माझ्याकडनं काही टाळाटाळी होत असेल किंवा फोन उचलला नसेल तर याचं समजून घ्या की दुकानामध्ये गर्दी आहे. तुम्हाला नक्की रिप्लाय भेटेल, पण थोडासा वेळ लागेल. जसं आपल्याकडे बरेचसे कस्टमर ऑनलाईनच काम चालू आहे. ऑनलाईन बऱ्याच लांब लांब गोष्टी जात आहेत. जर चेन्नई झाला, बँगलोर झाला, बीड जिल्हा, महाराष्ट्रामध्ये सर्वकडे आपण सामान पोहोचवत आहोत. थोडासा वेळ लागू शकतो, पण संध्याकाळी तुम्हाला रात्री रिप्लाय येऊन जाईल. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ॲड्रेस पाठवून तुमचा कुरिअर चार्जेस किती लागतील किंवा किती काय म्हणजे सामान आहे, तुम्हाला काय तुमची परचेस सामान आहे, म्हणजे तुम्हाला परचेस काय काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला मी ऑनलाईनवर व्हॉट्सअपवर मिळून देईल. थँक्यू सो मच दादा, तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल. नक्कीच तुमच्या ह्या ज्या आम्ही वस्तू पाहिल्या खूप सुंदर होत्या आहेत, आणि नक्कीच आपले जे प्रेक्षक आहेत जे आपल्याला बघतायत त्यांना देखील हे आवडेल आणि तुम्हाला खूप भरघोस प्रतिसाद मिळेल. थँक्यू. माझे मिस्टर लव्ह मॅरेज आहे आमचं, मंत्रालयात कामाला आहे, महसूल विभागात. अच्छा, महसूल आता आधी जाती होता का एकच सुरू? तर अशा प्रकारे आज आपण प्रशांत दादांच्या ह्या दुकानाला व्हिजिट केलेला आहे. त्यांच्याकडून
जमेल तेवढी योग्य ती माहिती आपण घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी पण आपल्याला खूप छान गाईड केलेलं आहे, खूप छान आपल्याशी संवाद साधलेला आहे. त्यांनी एकूण एक मला तरी असं वाटत नाही की कुठे एखादी माहिती राहिली असेल. इतकी छान पद्धतीने त्यांनी सर्व संपूर्ण माहिती सांगितली आहे. तुम्हाला काही त्रुटी असतील तर तुम्ही पुन्हा एकदा इथे या पूर्ण दुकानाला व्हिजिट करा. तुम्हाला पण स्वतःहून अजून माहिती कळेल या दुकानाबद्दल आणि त्यांच्या या सगळ्या मेकिंग आणि सगळ्या गोष्टींबद्दल. तर नक्की एकदा व्हिजिट करा या दादांच्या शॉपला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आता पुढे पुन्हा एखाद्या गणपती बाप्पाच्या आपल्या सिरीजमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय.